शुक्रवारी 20 जून 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता एकेसी ग्रुप आयोजित संगीतमय कार्यक्रम अत्रे रंगमंदिर कल्याण येथे पार पडला। कल्याणमधील सुप्रसिद्ध गायक अभिनेते रंगमंच कलाकार बजरंग बादशाह यांच्या एकेसी ग्रुप तर्फे हा रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सदर कार्यक्रमाचे आकर्षण सुपरिचित कॉमेडियन श्री सुनील पाल, दिव्येश शिरवणकर आदी कलाकारांनी प्रेक्षकांवर हास्याची फुले उधळली। तसेच गायक ज्युनियर बजरंग बादशाह, किरण दासरी, राहुल इंगळे, थांब थांब कासारा फेम सौ चंद्रकला दासरी यांच्या श्रवणीय अशा गीतांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले। ह्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती लाभली ती तरुण गायक एस शुभम गायकवाड यांची। शुभम गायकवाड यांनी अनेक रंगमंचावर आपली गायकी सादर केली आहे। नुकतेच त्यांना दुबईत मोठ्या सोहळ्यात उदयोन्मुख गायक म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। शुभम यांचे अनेक सुरेल गाणी सध्या युट्यूबवर गाजत आहे। हिंदी फिल्म संगीत इंडस्ट्रीतील आतिफ असलम यांच्या तोडीसतोड असा अतिशय सुरेख आवाज त्यांना लाभला आहे। आजच्या कार्यक्रमात त्यांनी आपल्या गोड आवाजात सुंदर गाणी प्रेक्षकांसमोर सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले। सदर कार्यक्रमाला कल्याण पूर्वेतील माजी नगरसेवक यांची उपस्थिती लाभली। त्यांनी सर्व कलाकारांचे कौतुक करून सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या व शुभम गायकवाडांचे विशेष कौतुक केले। त्याचबरोबरीने शुभम गायकवाड यांचे आई वडील ही आवर्जून उपस्थित होते। आपल्या मुलाच्या गायनाने तृप्त झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सुजिता पवार यांनी आपल्या अगोट्या शैलीत केले। खूप खूप धन्यवाद तुमचं आणि एवढं प्रेम दिलं मला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। एवढा आदर आहे। मला वाटतं की शुभम कडे शिकण्यासारखं एक आदर्श आहे की म्हणजे माझी श्रीमंती नाही दाखवतो, त्याची जमिनीवरती असतो नेहमी। तुम्ही एवढी छान एक शायरी म्हटली माझ्यासाठी, त्यावर प्रत्युत्तर तर नाहीये, ते मनापासून आहे। किसी ने खूब लिखा है शायद वो ऊपर वाला ही होगा, किसी ने खूब लिखा है शायद वो ऊपर वाला ही होगा, ये दोस्ती है जनाब, अमीरी गरीबी नहीं थी। वाह, थैंक यू सो मच। स्टार्ट, चलो बोलो। खुद का है कम है आजकल आँखों में, नींद भी कम खोए खोए रहते हैं, किसी की कहाँ सुनते हैं। हो जाए तू मेरा ये दिल करे दुआ, कब ये हुआ कैसे तालियां होनी चाहिए। तेरा हुआ जब से इश्क हुआ। एकेसी द ग्रेट इंडियन या ठिकाणी लास्टर चॅलेंजिंगचं पेट मला वाटतं सुनील पाल येणार आहेत। मला खरं तर हा कार्यक्रम पूर्ण बघायचा होता, पण आमच्या इथे कल्याण पूर्वेला एक दुर्घटना घडली, एक ॲक्सिडेंट झाला। त्याच्यामध्ये कल्याण पूर्वेचे अनिल करपे यांचा नातू सुद्धा सिरियस आहे, म्हणजे हॉस्पिटलला ॲडमिट आहे आणि एक जागीच मृत्यू झालेला आहे। ते कळताच या ठिकाणी निघालो होतो मी। आजचा हा जो कार्यक्रम आहे, मला वाटतं की माझ्यासाठी हा कार्यक्रम खूप मौलाचा होता। लहानपणी शाळेत असताना मी बजरंग बादशाहचं मी आमच्या जरीबरी तिसाईच्या इथे जेव्हा नवरात्र असायचं तेव्हा ते गोलपट टाकून बसायचो आम्ही, आणि बजरंग बादशाह आले की उत्साह वाढायचा। तेव्हा अनेक लावण्या वगैरे असायच्या, पण बजरंग बादशाह असतील आणि त्यांची मिसेस चंद्रकला ताई असतील, त्यांचा सुद्धा आवाज आजही कानामध्ये घुमतो। त्यावेळेस जो आवाज होता तो आजही तसाच
अखंड तसंच त्यांनी ठेवलेलं आहे. मग त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद देतो. आणि हा कार्यक्रम कल्याण शहरामध्ये असाच घडायला हवा, कारण की अनेक कलावंत आहेत. मला वाटतं एस शुभम, मी त्याचं खरंच कौतुक करतो की आज म्हणजे अनेक त्यांनी स्ट्रगल केलेले आहेत. अक्षरशः तो पाण्यामध्ये सुद्धा राहून त्याने गाणं गायलेले, मुंबईच्या फुटपाथवर त्याने गाणं गायले. मला त्याच्याबद्दल एक शायरी आठवते की दोस्त मिले हम जैसे तो आजमा लेना, दोस्त मिले हम जैसे तो आजमा लेना, बेशक अमीर बहुत हो तुम, बेशक अमीर बहुत हो तुम, मगर हम जैसी गरीबी निचार करे तो बता देना. क्या बात, जोरदार तालियां. है शुभम जी का जोरदार एंट्री के साथ में बुलाना चाहता हूँ. शुभमचा आवाज मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये जोरदार तालियां होनी चाहिए. है शुभम जी जगाच्या पातळीवरती घुमल्याशिवाय राहणार नाही. क्योंकि मला खरं तर शुभमचं गाणं ऐकायचं बघायचं होतं लाईव्ह. आज जो कार्यक्रम अरेंज केला दुबईला ज्यावेळेस भेटला, एंट्री बजाव. है शुभम, जोरदार. ज्यावेळेस आम्ही दुबईला ट्रॉफी घेतली आणि शेटनी जेव्हा बघितलं त्याच वेळेस त्यांनी सांगितलं, बजरंग बादशाह आल्या आल्या मला या पोराचा कार्यक्रम पाहिजे. आणि त्यांनी मला स्वतः हा कार्यक्रम, म्हणजे मी या कार्यक्रमाच्या मागं एवढे त्याचे फॅन्स शुभमचे बोले, भाई ऐसा हुआ, भाई इतना बड़ा काम करते दुबई के अंदर. सो आई एम रियली थैंकफुल. मेरे को समझ में आ रहा है कि अपने देश में इतने अच्छे अच्छे प्लेबैक सिंगर रहने के बावजूद पाकिस्तान से, यूरोप से, वहाँ से क्यों मंगाई जाती है, समझ में नहीं आ रहा. क्या बात है. आतिफ असलम. हाँ, मग ते